लय बेस्ट. वाघ मागत नसतो, शिकार करून घेत असतो. आता तेच घेतो आम्ही शिकार करून. त्यांना बोलून काय उपयोग नाही की देवेंद्र फडणवीस, त्यांना बोलून काही उपयोग नाही. त्यांना दोष देऊन सुद्धा उपयोग नाही. त्यांची काही चूक असण्याचं कारण बी नाही. हे शब्द देवेंद्र फडणवीसचे आहेत, अनेकांच्या तोंडातून वधून घ्यायचे आहेत. आता त्यांनी तसं म्हणायचं म्हणल्यावर मराठ्यांच्या पोरं त्यांच्यापासून सुद्धा लांब जाणार. हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे. ज्यांना बोलायला लावलं देवेंद्र फडणवीसनी, त्यांच्यापासून मराठा लांब गेला. आता त्यांच्यापाशी सुद्धा मराठ्यांचे पोरं आहेत, ते लांब जाणार. आता देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वतः संपवायला लागला आणि त्यांच्या जवळचे नेते पण संपवायला लागला. कारण जे नेता बोलून त्यांच्यापासून मराठी लांब चालतात. मराठ्याला माहिती आहे ना मराठ्याला आरक्षणाची गरज आहे. आता हे शब्द देवेंद्र फडणवीसचे आहेत. हे देवेंद्र फडणवीसचे आता 6वा-7वा डाव म्हणायचा. आता नवीन डाव आणला त्याने. आता आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. नाही, त्या मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम होता, त्यांची परिषद होती. त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा दिल्या, एकत्र राहण्याचं आवाहन केलं आहे. आता ते ठरवतील एकत्र राहायचं आहे नाही राहायचं, तो त्यांचा विषय. परंतु आपल्याला वाटतं आहे सर्वसामान्याचं गोरगरिबांची सत्ता आली पाहिजे, हे त्यांनाही वाटलं पाहिजे. त्यांच्या मनात गोरगरिबांना मोठं करण्याचा, परिवर्तनाचा विचार आला पाहिजे. आता त्यांचा निर्णय त्यांच्याकडे, बघूयात काय त्यांचे निर्णय होते. ती शेवटी गोरगरीब मुस्लिमांना मोठं व्हायचं की नाही, किंवा होऊ द्यायचं आहे की नाही, जो तो समाज जो तो निर्णय घेईल. तुमच्याकडे डेटा आहे, तो लोक भेटायला येतात, उमेदवार आहेत, असे किती जणांनी तुमच्याकडे डेटा दिला आहे, किती जणांनी भेट घेतली, असा आकडा किती? नाही, आकडा नाही काढला आणखी, चालूच आहे ते सारखं. दर दिवस इच्छुक महाराष्ट्रातले येत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांना यावं नाही की आपल्या पण स्वतःचा माहितीचा आढावा, डाटा, मतदारसंघाच्या माहितीचा डाटा सगळा आढावा, ज्या मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माचे बांधव आहेत त्यांनी यावं 20 ऑगस्टपर्यंत. हे सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे. पण उमेदवारी कोणाला डिक्लेअर केलेली नाही आणि कोणासमोर युतीसुद्धा नाही केलेली. म्हणजे उमेदवारी पण डिक्लेअर केलेली नाही आणि युती पण केलेली कोणावर नाही आहे. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की कुणाला उमेदवारी डिक्लेअर झाला असं कोणी त्या सोशल मीडियावर टाकू नका, गैरसमजसुद्धा कोणी पसरू नका. 29 ऑगस्टला हा निर्णय होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गावागावातल्या मराठा बांधवांना आव्हान आहे की 29 तारखेला सगळ्यांनी आंतरवालीला बैठकीसाठी या. कारण 5 वर्षासाठीचा भविष्याचा निर्णय आपण घेणार आहे, निवडणूक लढवायची का नाही लढवायची यासाठी. त्यामुळे प्रत्यक्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून मराठा बांधवांनी आंतरवालीच्या बैठकीत 29 ऑगस्टला यावं. नाही, त्याला काय काम आहे. आता आम्ही किंमती तिथे बंद केल्या. आता यांच्यात वेळ नाही घालायचा. आता आम्हाला आमच्या लक्षात आलं आहे आता बहुतेक हे आरक्षण देत नाहीत असा अंदाजा दिसतोय. हे आता हे फक्त गोलमेल करणार आहेत, गोड बोलणार आहेत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करतो, हैदराबादचे कागदपत्र 8,000 सापडले ते आणतो, असं गोलमोल बोलणार आहे. सध्या केशी मागं घेतो, अंदाजा दिसतोय. विरोधी पक्षाला बैठकीला बोलवतो, हे नाटक दिसतंय. बहुतेक देत नाही. त्यामुळे आमच्या कामात आता आम्ही दाखवू आता काय आहे ते. तसं काहीच नसतं. तेव्हा काय सांगतोय, इथं काय सांगितलं, कुठं या नाशिकला किती होते, नाशिकला माहिती आहे, लोकांना दिसतंय. हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता त्या अहवालाचे दिवस गेले, ती जी गुप्त माहिती पोलिस देत आहेत किंवा ते यंत्रणा देते ते कळलं आम्हाला सोलापूरच्या दिवशी. सोलापूरची किती लोकसंख्या पोलिसांनी दिली हे आम्हाला दुसऱ्या दिवशी 12-1 वाजताच माहीत झालं. लोकाला काय दिसतं राज्यात हे आमच्यासाठी आता महत्त्वाचं आहे. आता यांचे आकडे आम्हाला काही देणं घेणं नाही, ते सरकारला दिलेले आकडे आहेत म्हणून तो देवेंद्र फडणवीस फासला आहे. उलट पोलिसच आमच्याकडून हे का गणू चांगली गोष्ट आहे. ते त्यांना बारीक आकडा देतात. आमचे जर 5 लाख जमले असले तर ते म्हणतात 15,000 जमले होते, आणि जर 15,000 जमले असले आमचे तर ते म्हणतात 16-17 जण होते.
आता लोकांना दिसतात मग ते 16-17 होते का 15-20 हजार होते. आमच्यासाठी जनता महत्त्वाची आता राज्यातली, आणि ते चांगलं काम आहे. देवेंद्र फडणवीसचे पोलीस म्हणल्यावर ते तसंच काम करणार ना, त्याला पाहिजे अपेक्षित आहे तसंच. कारण ते सगळं वाजून घेणारे सगळेच कदारले आहेत. तसं त्याला पोलिस कदारलेले आहेत, देवेंद्र फडणवीसला शिक्षक कदारले आहेत. हे आता एस टीवाले लोक आले ते माझ्याकडं, म्हणजे एस टीचे ड्रायव्हर कंडक्टर, त्यांचे लय मोठे प्रश्न आहेत. हां, आत्ता आले ते मोगाशी, ते नवीनच आता लफडं आहे माझ्याकडं आलं आहे. ते त्यांचं लय मोठं आहे. परत कालही काय बांधव आले होते, काल कोळी बांधव आले होते मराठवाड्यात, महादेव कोळी समाजाचे सगळं शिष्टमंडळ आलं होतं. म्हणजे त्यांचे लय मोठे प्रश्न आहेत. आज पुन्हा सैनिक आले होते फौजीमधले, त्यांचे प्रश्न आहेत. परवाच्याला एक 84 लाख असणारे कुटुंब आणि त्यांना चालवणारे प्रमुख एक महिला पण आल्या होत्या राज्यातल्या. हे देवेंद्र फडणवीसला पुरेच कदारलेली. तुम्हाला सांगतोच आता, देवेंद्र फडणवीसला पोलिस कदारली, डॉक्टर कदारली, मुंबईतले ते मंत्रालयातले अख्खे कदारलेले आहेत. कक्ष अधिकारी ते मोठाले उपसचिव सचिव नाही कदारले, कारण त्यांच्या बदल्या करते त्या म्हणण्यानुसार, म्हणून ते मजेत आहेत. समजा उपसचिव हे पुरे कदारलेली गँग आहे. काही बिल्डर कदारलेत, काही उद्योगपती कदारलेत, काही कंपन्यावले कदारलेत, काही त्यांच्या पक्षातले काही नेते तर असे कदारलेत, इतक्या खौटशादी देत त्याला माझ्याजवळ. हां, त्याच्याच पक्षातली. आता ते माझ्याने पोटात राहत, मी सांगतो खापकून, आणि मग ते मीडियातून परत त्याला ऐकायला मिळतं. तो म्हणतो कोण कोण आहेत गाड्या आपले त्या आपल्यावर नाराज असले. आता कोण सांगत असतो येऊन नाराज आहे म्हणून. म्हणजे लई एकूण संख्या बघितली ना, लई विरोधी पक्ष कदारलेला आहे. त्यांसंग युती करणारे कदारलेले आहेत, शेतमजूर कदारलेत, शिक्षक मरणाचे कदारलेले आहेत. मी तर सांगतो बाबा, असं क्षेत्रच नाही की कदारल्याला माल नाही म्हणून. परत ते विद्युतमधले लाईन म्हणत पुरे कदारलेले आहेत, काही लाईन म्हणत घेतलेत नाहीत, आणखीन काही अभियंता घेतले नाहीत नोकऱ्याला. हे एकूण जो फटका आहे ना, छगन भुजबळ कोण गणित घे जाय म्हणा. छगन भुजबळने गणित दिलं म्हणून आत्ता की 8,000 लोक होते म्हणे याला नाशिकला. तुम्ही सांगितलं मला आत्ता 8,000 नाशिकच्या रॅलीला लोक होते त्याच्याकडे. हे आकडे घेत जाय त्याच्याकडून. त्याला गणेश शास्त्राचा तज्ज्ञ करून त्याला PhD देऊन टाक म्हणा देवेंद्र फडणवीसला, त्या भुजबळला अशा मोठ्याल्या पदव्या जर असल्या, ती वाकडी टोपी घातलेली नसती का, कसली गणती ती घाल म्हणा, त्याला देऊन टाकते एक पुरस्कार. झाबला ते घातलेला असतो. असा लय छान माणूस आहे छगन भुजबळ देवेंद्र फडणवीससाठी. असा गणित करायला ठेव म्हणा त्याला. तो असा टांबराळ वाजत आहे. असे गणित शास्त्र ते सतत ठेव म्हणा फडणवीसला. भुजबळसारखे गेले सगळे मराठी हातातून फडणवीसला म्हणा. अशा नादा तो आहे, सगळी जनता हातातून चालली. कशाला भंगारवणी वागवतो, कशाला राग करतो, कशाला द्वेष करतो, इतका खुनशेपणा मराठीविषयी कशाला वागवतो. सगळा जाईन हातातून, सोपडा साफ होईल. शेतकरी तर पुरे कदारले त्याला अख्खे. गोरगरीब धनगर तर असे मागच लागलेत. मुसलमानाचं टांबळवाजीला येईन, मराठ्याचं तेच, दलिताचं तेच, सगळ्याचं असं वासुदेव करून ठेवला आहे. कोणीच असं ठेप्याला ठेवले नाही यांनी. याला आता वाजतात आम्हीच आहेत. तुम्ही किती टीका दिल्या मी उत्तरं देत नाही. आता बघा, आता ते काढलं तुम्ही म्हणून नवीन नाव आणलं तुम्ही एक आता भुजबळच्या आधीचं, म्हणून ते मला बोलायला लागलं नाही. त्यांना बोलायला नाही मी टाईम नाही. आम्हाला इथं बघा आमचं फायले घेऊन ते वाचू बेजारी चालली आमची. बघ म्हणा उमेदवार तुला काही लागत असले तर इकडं आमच्याकडं लय मोठे आहेत, माझ्याकडे लयच आहेत. जायचं असा कचका कळणार आहे म्हणून तुला. आणखी भाजपातले तर आम्ही यादी काढायला सांगितलं होतं, काढीत नाही वाटतं. इतके आलेत ना मोठाले लई, आणि ते भेट नाही तो कणाकणी यायला लागले सगळेच. कारण मराठ्याच मतदान नाही पडले ते निवडून येत नसते, त्याच्यामुळे त्यांना येण्याची आणखीन लय मजा येणार आहे. त्यांनी तिकीट वाटायचे त्यांना, आणखीन त्यांना तिकीट नाही दिलं ना त्यांच्यातले बिले पाडणार आहेत. यांची फजितीच करतो, कुठं टाईम नाही आपल्याला त्यांना उत्तर द्यायला. चला धन्यवाद, जाऊ दे, आमचं काम करून द्या आम्हाला. मराठा म्हणतो निवडणूक लढायची, सत्तेत जायचं आहे. शेतकरी म्हणतोय, मुसलमान दलित म्हणतोय आपल्या सत्तेत जायचं. चलून द्या आमचं. आता त्यांना टीका करायचं काम राहून द्या. तेवढं तरी त्यांच्याकडे काहीतरी काम पाहिजे का नाही. छगन भुजबळ आहे गणित जोडून द्यायला त्यांना, गणिताचा मास्तर याचा मास्तर तर. चलो धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.